गेल्या 6 महिन्यांपासून राज्यभरात गाजलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत नुकतेच बदल करण्यात आले आहेत। नव्या निकषानुसार राज्यभरात अनेक महिला लाभार्थी या अपात्र ठरणार आहेत। यासाठी राज्यात घरोघरी पडताळणी सुरू करण्यात आली आहे। या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा यासाठी आता घरोघरी 4 चाकी आहे का, उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे का, असे नवे निकषानुसार फेर तपासणी करण्यात येत असून हजारो महिला यामध्ये अपात्र ठरणार आहेत। यामध्ये नक्की काय तपासलं जात आहे, कशा प्रकारे ही फेर तपासणी सुरू आहे, पाहूयात याबाबतच या व्हिडिओमध्ये। राज्य सरकारच्या गाजलेल्या लाडकी बहीण योजनेचा मोठ्या संख्येने महिलांनी लाभ घेतला। एवढंच नव्हे तर या योजनेचा लाभ इतर राज्यातील तसेच बांगलादेशी महिलांनी देखील घेतल्याचं समोर आलं। असं असताना आता या लाडक्या बहिणीच्या नव्या निकषानुसार घरी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि इतर यंत्रणांमार्फत कर्मचारी येऊन 4 चाकी गाडी आहे का आणि इतर निकष हे तपासायला या आठवड्यापासून सुरुवात झाली आहे। तपासणी दरम्यान 4 चाकी आढळून आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आता या महिलांना सोडावा लागणार आहे। आतापर्यंत झालेल्या या पडताळणीत नव्या निकषानुसार राज्यात लाखो महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती आता समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची घरोघरी जाऊन पाहणी करण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत। राज्याच्या महिला व बालविकास कल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी सोमवारी राज्यातील सर्व जिल्हा महिला व बालविकास कल्याण अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेत या सूचना दिल्या आहेत। त्यानुसार राज्यभर आता फेर तपासणी सुरू आहे। तसंच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन ती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे। ही यादी घेऊन 4 चाकी असणाऱ्या लाभार्थ्यांची देखील तपासणी ही राज्यभर सुरू असल्याची माहिती ही राज्यभरातून मिळते। राज्यभर सुरू असणाऱ्या फेर तपासणीमध्ये काय तपासलं जातंय तर संजय गांधी निराधार योजना किंवा इतर सरकारी योजनेचा लाभ हा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला घेते का हे तपासलं जातंय। कुटुंबातील कोणताही सदस्य किंवा ती स्वतः व्यक्ती ही सरकारी नोकरीत नाही ना हे देखील तपासलं जात आहे। तसेच प्राप्तिकर भरत नाही हे देखील तपासलं जात आहे। लाभार्थी महिलेच्या किंवा कुटुंबाच्या नावावर 4 चाकी वाहन आहे का, ही 4 चाकी उदरनिर्वाहासाठी असेल तर यासाठी अटी शर्ती आहेत त्याचं देखील पालन होतंय का हे देखील तपासलं जात आहे। तर या महिलेचं वय 18 ते 65 वर्षाच्या दरम्यान आहे का हे देखील फेर तपासणीमध्ये तपासलं जात आहे। तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या घरात आहे का हे देखील फेर तपासणी दरम्यान पाहिलं जात आहे। पुणे जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या फेर तपासणीत 75,000 महिलांच्या घरी 4 चाकी गाड्या आढळल्या आहेत असे अनेक ठिकाणी वृत्त आहे। हीच परिस्थिती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे। त्यामुळे नव्या निकषानुसार राज्यात लाखो महिला लाभार्थी यापुढे लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरणार आहेत। या योजनेसाठी आतापर्यंत 2,63,00,000 अर्ज आले होते। त्यापैकी 2,34,00,000 महिलांना याचा लाभ मिळाला होता। मात्र आता ही संख्या पुढे कमी होणार आहे। या नव्या निकषानुसार फेर तपासणी सुरू असल्यानं काही महिला अपात्र ठरणार असल्यानं महिलांमध्ये नाराजी आहे। सुरू असणाऱ्या फेर तपासणी संदर्भात तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच नवीन व्हिडिओसाठी जे आहे ते मागे येत आहेत त्यातला लाडक्या बहिणीला पैसे परत द्यावे लागतात त्यावरती काय निकष त्यावरती 4 चाकी गाडीचा एक निकष आलेला आहे त्याच्यावर कुठलाही नवीन निकष नाही। योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे। मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो आहोत। कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही, परत मागणार नाही। पण आम्ही ही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत। आम्हालाही महालेखाकाराला म्हणजे सीएजीला उत्तर द्यावं लागतं। त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर सीएजीचं ऑब्जेक्शन येणारच आहे आणि म्हणून जे नियमाच्या बाहेर फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल। त्याची सुरुवात आम्ही केली आहे। कुठलेही नवीन निकष नाही।
मला अतिशय आनंद आहे की दिल्ली विधानसभेवर 27 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोवला गेला। दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो। दिल्लीकरांनी हा विश्वास देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींवर केलेला आहे आणि या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे। सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे आणि खोटं राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे। मला विश्वास आहे दिल्लीची जनता खरं म्हणजे लोकसभेत मोदीजींवरच विश्वास दाखवायची, पण विधानसभेमध्ये मात्र त्या ठिकाणी कुठेतरी आमची पिछेहाट झालेली आम्ही बघितली। मात्र आता एक प्रचंड मोठा विजय हा दिल्लीच्या जनतेने दिलेला आहे आणि निश्चितपणे हे विकासाला दिलेलं मत आहे, मोदीजींवरच्या विश्वासाला दिलेलं मत आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे दिल्लीमध्ये लोकांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा निश्चितपणे पूर्ण करेल। आज मैं दिल्ली की जनता का और दिल्ली के भारतीय जनता पार्टी के तमाम कार्यकर्ताओं का बहुत अभिनंदन करना चाहता हूं, उनको बहुत बधाई देना चाहता हूं कि उन्होंने 27 साल बाद दिल्ली की विधानसभा पर भारतीय जनता पार्टी का परचम लहराया। ये विश्वास देश के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी के ऊपर है, ये उनके कार्य के ऊपर है और एक प्रकार से दिल्ली की जनता ने आम आदमी पार्टी के नेता श्री अरविंद केजरीवाल जी इनका नकाब उतार दिया है। लगातार झूठ और फरेब की जो राजनीति उन्होंने की और जिस प्रकार से अन्ना हजारे जी का हाथ पकड़कर भ्रष्टाचार विरोधी आंदोलन के माध्यम से अपनी राजनीति को शुरू करते हुए वे भ्रष्टाचार के आइकॉन बने, मुझे लगता है उसका जवाब दिल्ली की जनता ने दिया है। भारतीय जनता पार्टी पर ये जो विश्वास दिल्ली की जनता ने दिखाया है, मेरा मानना है आने वाले दिनों में दिल्ली वासियों के जीवन में बीजेपी परिवर्तन लाएगी। काँग्रेसनं